झिरो एरर वाला कोणताही प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार. खूप सारे ट्रायल्स. मी दगड सांगितलं तुम्हाला, दगडावरचं ते तोरण सांगितलं. एका त्याच्यात सगळं तोरण होत नाही. कुठेतरी जास्त फुटत असेल, कमी फुटत असेल, कितीतरी वाया जात असेल, पण त्यांनी सगळं तसंच्या तसं बनवलं. खालचं तोरण असेल, वरचं असेल, त्याच्या वरचे बघा तुम्ही गॅलरीसाठी काढलेला जो छज्जा असतो त्याचं डिझाईन बघा, कुठे चुकलेलं नाही आहे. नॉट अ सिंगल मिस्टेक. सेम आहे, सेम आहे एकदम. असं करत असतं. याची डिझाईन सेम डिझाईन आणि आतला थंड एकदम थंडच असतं. सूर्यामध्ये दगडामध्ये जे पण बांधकाम असतं ते थंड असतं. आणि हे असे जे असतात त्या बाल्कनी असतात. महाराण्या घराण्यातल्या स्त्रिया इथे येऊन बसायचं, तिकडे फ्रेश हवा घ्यायची, त्याच्यासाठी या बांधल्या. काय मग काम करत असतात कंपनीला? मी कन्स्ट्रक्शन मॅनेजर, मी सिव्हिल इंजिनियर. ओके ओके. झरोके बघा, हवा, ब्रिज बनवा, ब्रिज. हां आरबीके कन्स्ट्रक्शन म्हणजे काय? अच्छा. कन्स्ट्रक्शन हां हां. त्याच्यामध्ये माझं मित्र प्रोजेक्ट मॅनेजर. अच्छा अच्छा. धुळे सोलापूरचा रस्ता आहे. हां हां. आता नाशिकला ट्रान्सफर करणार. हां हां हां. सर आम्ही फर्स्ट टाइम आलो होतो ना, तर असं तहान लागली, पाणी प्यायला. एक माणूस म्हणतो तर तो काहीतरी 1 रुपये का 2 रुपये ग्लास म्हणत त्या कधी गोष्ट 93. मग बघितलं हा पाणी आणतो कुठून आणतो कुणाचं आहे तरी. त्याच्या माग मास गेलो, मग एक अरे खजाना म्हणजे असं पोरी आहे त्याच्यात पाणी. 12 जरी मी सांगितलं तुम्हाला, तर 12 दरवाजे हा मुख्य महाल आहे राहण्यासाठी. आणि याच्यामध्ये आरसे लावलेले होते, त्याच्यावर डिझाईन केलेलं होतं. आणि याला ना अशा गॅलरीज होत्या बसण्यासाठीच्या. आणि हे जे आहे ओपन थिएटर, रंगमंच. आणि सगळीकडून बघाया ही अशी अरेंजमेंट होती. आणि मग रूम्स वेगळ्या वर होत्या, याच्यावरचं बांधकाम होतं, तिकडे रूम्स होत्या. हे ओपन थिएटर, काही नृत्य गाण्याचे जे कार्यक्रम सगळीकडून बघून ते सेंटरला ते केलेलं.